परभणीच्या गंगाखेड येथे रिपब्लिकन सेनेकडून तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आता तहसील कार्यालयामध्ये हा मार्ग दाखल झालेला आहे। नेमकं काय मागणी आहे आणि का महिला सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहे। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे। भैया मला सांगा नेमकं काय आंदोलन करताय तुम्ही? तहसील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले, तहसील कार्यालयामध्ये आले, आता काय नेमकं आंदोलन आहे, मागणी काय? गंगाखेड तालुक्यामध्ये शासनाचे भूखंड विक्री काढण्याचा सपाटा लावलेला आहे आणि ज्या जमिनीवर भूखंडावर गोरगरीब लोक राहतात, सामान्य जनता राहते, मागच्या 30 वर्षापासून 25 वर्षापासून स्वतःचे घरं बांधून आहेत, अशा लोकांचे घरं उद्ध्वस्त करून हे जातीवादी सरकार या ठिकाणी लोकांना बेघर करत आहे। या गोष्टीचा रिपब्लिकन सेना जोरदारपणे विरोध करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज गंगाखेड तालुक्यामध्ये पडेगाव हे गाव आहे, त्या गावामध्ये माजलगाव कालव्याचा वसाहत बसलेली होती। ती वसाहत 25 वर्षापूर्वी उठून गेलेली आहे। तिथलं काम संपलं, माजलगाव कालव्याचं वसाहत उठून गेली। त्या वसाहतीमध्ये त्या गावातील नागरिकांनी त्यांचे स्वतःचे तुटक्या फुटक्या त्या वसाहतीमध्ये राहून आपले संसार उभा केलेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये जायकवाडी माजलगाव कालव्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इनामदार यांच्या सहीनं एक नोटीस आलेली आहे। त्या नोटिशीमध्ये या लोकांचे 7 दिवसाच्या आत घरं खाली करण्याचा आदेश दिलेला आहे। या नोटिशीला रिपब्लिकन सेना केराची टोपली दाखवून आम्ही पडेगावच्या लोकांचे एकही इंच एकही पत्तर काढू देणार नाहीत, त्या लोकांना बेघर होऊ देणार नाहीत। रिपब्लिकन सेना गोरगरीब माणसाच्या सोबत आहे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानं आम्ही हे गोरगरिबांचं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे। मला सांगा नेमकं किती कुटुंब आहे ज्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे की आठवड्याभरामध्ये घर रिकामे करा म्हणून? एकूण किती कुटुंब आहे? एकूण 100-110च्या आसपास कुटुंब आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 400-500 लोक राहतात। या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना तालुक्याचे आमचे हनुमानराव डबळे असतील, आमचे तुकाराम गोबाळे असतील, आमचे गोंडाभाऊ कोरके असतील, आमचे नागेश बोबडे असतील, यांना समजलेली माहिती आणि त्यांनी त्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना ती चर्चा केली आणि त्या 110 कुटुंबाचं या ठिकाणी जे घरं तोडण्याचं कार्यक्रम चालू केले शासनानं, आम्ही ते करू देणार नाहीत। मग आता प्रशासनाला निवेदन दिलं तुम्ही, नोटीस सतत पुढे चालू राहिले, मग पुढे काय आंदोलन करणार? ही नोटीस आज फक्त निवेदन दिलं, आज फक्त शांततेनं आम्ही निवेदन दिलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे। जर पुन्हा शासनानं सरकारी यंत्रणेचा वापर करून आमच्या घरं खाली करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेना त्यांच्या काट्या खायला तयार आहे, त्यांच्या लाट्या खायला तयार आहे, त्यांच्या वेळप्रसंगी गोळ्या पण खायला तयार आहे, पण आम्ही एकही घर खाली होऊ देणार नाहीत। रस्त्यावरील लढाई लढू आम्ही त्याशी आणि या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनाला सांगून टाकू की तुमचा जे 2011चा नियम आहे की 2011 पूर्वी ज्यांनी सरकारी भूखंडावर ताबा केलेला आहे अशा लोकांचे घरं नियमित करून द्या, असा शासनाचा आदेश आहे, शासनाचा नियम आहे। त्या नियमाला अनुसरून त्यांनी ह्या पडेगावच्या लोकांचे भूखंड नियमित करून द्यावे अशी रिपब्लिकन सेनेची आग्रही मागणी आहे। रिपब्लिकन सेनेचा पडेगावचे नागरिक आहे, खरं तर प्रशासनाकडून त्यांना नोटीस मिळालेली आहे आणि वस्ती रिकामी करा अशी नोटीस त्यांना मिळाली होती आणि या विरोधातच रिपब्लिकन सेनेनं त्या एकूणच भागातील नागरिकांना घेऊन या ठिकाणी प्रशासनाच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, गंगाखेड, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।